नमस्कार, मी श्री मारोटकर. भटकंतीच्या पहिल्या भागामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर भटकंतीची सुरुवात करण्याआधी मी माझं काम करून येतो. चला तर मग. आता पहाटे पहाटे मी एका लाईनमध्ये लागलोय. तर तुम्ही नक्कीच विचार करत असाल की ही लाईन कोणती. तर इथे लोक आपल्या सकाळी सकाळी पोट हलकं करायला येतात. भैया जाऊ क्या? बहुत जोर से लगा है भैया, मेरे को जाने दो. नहीं मेरे को जाने दो भैया, बहुत जोर से लगा है, भाई जाने दो भैया. चाळमध्ये घरं छोटी असतात, एक खोली आणि एक स्वयंपाकघर. इथे प्रत्येकांना आपापली घाई लागलेली असते. कोणाची घाई ऑफिसची असते तर कोणाची काकाला जाऊ दे रे रस्ता थोडा. आमच्या इथली सकाळ जी होते ती या नळाच्या भांडणापासून. 365 दिवस येणारे नळ आणि 365 दिवस चालणाऱ्यांचे भांडणं, यांचं प्रेम हे असंच व्यक्त करतात. आता यांना काय बोलायचं. ओ भाभी भरने दो ना उसका पाणी. अरे भरू द्या ना बाबा, कशाला झोपीची आई बहीण कर. इथे राहणारी लोक एकजुटीने फॅमिली सारखे राहतात. काकू तुमच्या घरी मच्छी गेली आहे काय? हा फेकून द्या मग ती. नाही पूर्ण जळली आहे ती. इथले लोक एकमेकाची काळजी करण्यात खूप तब्बल असतात आणि एकमेकावर प्रेम सुद्धा ते खूप करतात. तर सांगायचं गेलं तर एवढंच आहे की हो दादा. तर सांगायचं गेलं की इथल्या लोकांची घरं जरी छोटी असली तरी इथल्या लोकांची मनं हे खूप मोठी असतात. काकू तुमचा गाऊन अरे चिमटा लावून ठेवा की. चायला आज पोट काय बरोबर नाही वाटत. इथली लोक एकमेकांच्या दुःखांमध्ये सहभागी होणारी असतात. इथे लोक शेअरिंग आणि केअरिंग त्या गोष्टीवर खूप विश्वास करतात. इथे प्रेम एकमेकाशी वाटलं जातं. तर आजच्या भटकंतीत एवढंच बोलेल. भेटूया पार्ट 2 मध्ये. चला माझा पण ड्युटीचा वेळ आला. बाय.